मित्रांनो, अतुल कुलकर्णी. मी आपले नवे नवे व्हिडिओ टाकत असतो. आपल्या माहितीसाठी मला खूपदा माझ्या संपर्क करण्याचे लोक विचारतात. तर माझा प्रथमपणे मोबाईल नंबर आहे 8766886710. पुन्हा रिपीट करतो आपल्यासाठी 8766886710. आजचा आपला विषय आहे. माझ्याकडे खूपशी लोक येतात, त्यांची मी पत्रिका बघतात, त्यांचे आपण प्रॉब्लेम बघतो आणि खूप वेळा ते नंतर विचारतात याच्यावर उपाय सांगा. खूपदा हा प्रश्न येतो. बाहेर मार्केटला अनेक ज्योतिषी असतात. उपायाच्या नावाखाली अक्षरशः ते त्या ग्राहकाला धुतात. माझ्या पाण्यामध्ये 15-20 लाखाला धुतलेला आहे. उपाय असा नसतो, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे आता उपाय तुम्ही काय करावं. तर मला त्यामुळे मी असे नवे व्हिडिओ टाकत असतो. मला निश्चित या विषयावर बोलावं वाटलं की तुम्ही जी भक्ती किंवा प्रार्थना आहे हे फार मनुष्य आयुष्याच्या फार महत्त्वाची असते. खूपशी माणसं आहेत, माझ्याकडे खूपसे पैसे आहेत, प्रचंड करोडोपती आहेत, प्रॉब्लेम येतात. मी सगळ्यांना हेच सांगतो, अरे तुम्ही देवापुढे सकाळी 10 मिनटं करा. कुठलंही तुमचं स्तोत्र. तर आम्ही आमच्या हिंदू रामरक्षा म्हणतो, अथर्वशीर्ष म्हणतो. तुमच्या धर्मात तुम्ही काहीही म्हणा, त्याचा प्रार्थना ही शेवटी महत्त्वाची आहे. देवापुढे बसून भक्ती करणं हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला स्वतःचा विकास करायचा असेल तर अध्यात्म आणि भक्ती आणि प्रार्थनेशिवाय तुमचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. त्यामुळे दररोज प्रार्थना करण्याचा सराव तुमच्याकडे नक्कीच पाहिजे. तेव्हा याचे फायदे असे अनेक असतात की तुम्हाला काय काय फायदे होतात. तुमची ऊर्जा शुद्धीकरण ही तुमच्या प्रार्थनेमुळे किंवा देवापुढे जाऊन भक्तीमुळे होते निश्चितपणे. तर ऊर्जा शुद्धीकरण आपण खूप याविषयी तुम्हाला कल्पना असेल, पण खूप लोकांनी करतो. ऊर्जा शुद्धीकरण हे अध्यात्माशी कनेक्टेड आहे. त्यासाठी तुम्ही रोज मी जे म्हणतो की स्तोत्र, मंत्र, आरत्या आहेत आमच्याकडे नशिबाने, या सगळ्यात जे पठण करता येईल, जे म्हणता येईल ते तुम्ही म्हणत जावा आणि त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होतो. तुम्हाला वाटतं की तुम्हाला काही विधी करायची आवश्यकता आहे. विधी नाही. तुम्ही स्वतःहून जोपर्यंत देवापुढे बसून तुम्ही करत नाही तोवर बाकी गोष्टी साध्य होत नाही. तुमचं डोकं तेव्हा चालेल प्रॉपरली की जेव्हा तुम्ही स्वतःहून हे काहीतरी कराल. तेव्हा तुम्ही विधी करायचं नाही. विधीला गेलो, 20,000 रुपये खर्च केलो, नाशिकला गेलो, हे केलं, ते म्हणतात बाबा काय ते बळी काय ते मी ऐकतो, पण मी फार प्रॅक्टिकल ॲस्ट्रॉलॉजर आहे, मी सायंटिफिक ॲस्ट्रॉलॉजर. या गोष्टींना मी फार महत्त्व देत नाही. तुमची पत्रिका मी एकदा सेकंदामध्ये करेक्ट केली की मी त्यांनी सर सांगतो पुढचं. म्हणजे तुम्ही म्हणता मग उपाय काय, तर उपाय तुम्हालाही कळतील, मीही तुम्हाला उपाय देईन, पण तुम्ही याच्यासाठी स्वतः भक्ती प्रार्थना हे केल्याशिवाय असे उपाय नाही. तुम्ही फसत जावाल याच्यामध्ये. परमात्म्याला कळकळीचं आव्हान हे तुम्ही या भक्तीद्वारे करू शकता, प्रार्थनेद्वारे करू शकता. आणि तुम्ही या प्रार्थनेच्या मदतीने तुम्हाला एखादे महाराज आहे, देव आहे, त्याला 2-3 आत्म्याशी संबंध निर्माण करू शकता तुम्ही. बाबा आमच्याकडून आम्हाला हे आमचे महाराज आहेत. तुमचे आता आमच्याकडे खूपसे महाराज होऊन गेले, महान महाराज. काही लोक प्रयत्न ह्या देव मला प्रसन्न व्हायला पाहिजे, हा देव व्हायला पाहिजे, महाराज असे जे असं ते तुम्हाला या प्रार्थनेद्वारा हळूहळू तुम्हाला याची प्रचिती येईल की आपण हळूहळू त्याच्या जवळ चाललो आहे. तुम्ही ही प्रार्थना ही दररोज, आठवड्याने, तुमच्या हिशोबाने रोज तुम्ही करा. जेवढं कराल तुमच्यासाठी हे चांगलं आहे. तुम्हाला म्हणजे याद्वारे एक शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा, सूक्ष्म तुमच्या ऊर्जा निर्माण होते याच्यामध्ये. आणि परमेश्वरी शुद्ध एकदा तुम्ही भक्ती आणि हे तुम्हाला एक शरीराला येणे शिस्त लागते बऱ्यापैकी. आणि तुमच्यावर का ते व्हायब्रेशन पॉवर, हाय व्हायब्रेशन आणि काय ती उच्च शक्ती वगैरे विश्वास असेल तर प्रार्थना ही दैविक शक्तीशी हा संवाद साधण्याचा सराव आहे तो. आणि यात तुम्हाला नम्रता येईल. म्हणजे आता मी बघतो की काही लोक रस्त्यावर गाड्या चालवणं पटकन अशी काय अरे काही विशेष काही नसतं, पण ते तापतात, भांडाभांडी मारा, हे प्रकार खूप. तुम्ही सकाळी अध्यात्म केलं चांगल्या प्रकारे तर हे तुमचे खूप प्रकार. आला माणूस, गाडी आणली त्यांनी बाजूला, ओके थँक्यू, अरे काय चांगलं बोललात, तोही त्याला काही नसतं फारसं, तुम्ही कोणी शत्रू कोणी नसतं. मग पुण्यामध्ये आजकाल फार प्रकारचं नाही जाणवतं. लोक उगीच नसताना मारामारी करतात. माझी गाडी म्हणजे काय मसल पॉवर वगैरे, दॅट्स रॉंग. आता तुम्हाला माहिती की तुम्हाला जी उच्च शक्ती आहे ह्याच्याकडे तुम्हाला पोचायचं असेल तर तुम्ही एक ध्यान, धारणा हे जे म्हणतात एक प्रकारचा व्यायाम आहे तुम्हाला. याच्यात तुम्हाला केंद्रस्थानी ठेवण्यासाठी की तुमच्या भावनावर कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला अध्यात्माची नितांत आवश्यकता असते. त्याला आम्ही एक इंग्लिशमध्ये म्हणतो की इट इज कॉल्ड फ्लुइड्स फ्री कॉन्सेप्ट. म्हणजे तुम्ही एक फ्लुइड, म्हणजे तुम्ही कुठेही तुम्हाला भांडणं करायचं नसेल, तर समाधान तुम्हाला करायचं असेल, शांती हवी असेल तर त्याला अध्यात्माशिवाय चांगला दुसरा मार्ग नाही. आणि एक मानसिक प्रथा मी वापरते. शेवटी प्रार्थना हा ध्यानाचाच प्रकार आहे, ज्याला मी मेडिटेशन म्हटलं जातं. याशिवाय या ध्यानाचे म्हणजे देवापुढे सकाळी 10 मिनटं 20 मिनटं बसण्याचे, रामरक्षा म्हणण्याचे, अशा अनेक फायदे आहेत. तुमचे मानसिक आरोग्य निश्चित वेळ लागेल त्याला सुधारणार. ते तुमचं आरोग्य सुधारेल, तुमचा रक्तदाब तुम्हाला कंट्रोलमध्ये येईल,
तुमच्या एक चांगली भावनिक भाषा ती निर्माण होते तुमच्याकडे. तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळू शकतं आणि तुम्ही चांगल्या चांगल्या तुम्हाला ज्या गोष्टी सर्वोत्तम वाटतात त्याकडे तुमची वाटचाल या प्रकारे होऊ शकते. जेव्हा त्याला एक विकास, स्वतःचा विकास तुम्ही तर त्यामुळे स्वतः बसून प्रार्थना करणे अत्यंत फायदेशीर आहे. अधिक सरावात आहे म्हणजे तुम्ही याच्या प्रकारे एक प्रकारे याला काय आम्ही म्हणतो की तुम्ही एक सामर्थ्यशाली व्यक्तिमत्व तुमचं होऊ शकतं आणि तुम्हाला या प्रकारे त्याला धर्म किंवा याची जोड देऊ नका. प्रार्थना करण्याचा सराव महत्त्वाचा असतो. हे तुम्हाला उच्चशक्तीपर्यंत पोचायचं असेल तर या गोष्टींची खूप आवश्यकता असते. तर जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्याकडे पत्रिकांमध्ये अनेक लोक पत्रिकांकडे बाहेर नाही येतात. म्हणजे मला अगदी दुबई, साऊथ आफ्रिका, अमेरिका माझे खूपसे असतात लोक माझ्याकडे येतात, पत्रिका दाखवतात वगैरे. मलाही थोडंफार मी त्यांना सांगतो व्यवस्थित. पण शेवटी तुम्ही तुमचं अध्यात्म केल्याशिवाय याच्यामध्ये फार काही मी सांगतो तुम्ही फसाल नाही. सर बाहेर ज्योतिषी माझे मी बोलत नाही पण खूप ज्योतिषी अगदी 20-25 लाखाला फसवून टाकतात. हा खडा तो खडा वगैरे घ्या म्हणतात यांनी झालं. पण त्याच्यामध्ये माझ्या मते मी एक सायंटिफिक माणूस आहे त्यामुळे मला हे फार ज्योतिष आहे 100% आहे. इट्स प्युअर फिजिक्स, इट्स मॉलिक्युलर फिजिक्स. पण याच्यामध्ये तुम्ही जर का या प्रकारे तुम्ही नीट अध्यात्म करून किंवा देवापुढे भक्तिरोधसाठी केली त्याचा फायदा हा तुम्हाला मोठ्या प्रमाणात होतो. हे तुम्हाला लिहून देतो आणि तुम्हाला हे कालांतराने माझं हे सत्य पटेल. मी आपला आभारी आहे अतुल कुलकर्णी यूट्यूब ॲस्ट्रॉलॉजी. हवं तर astrologist.in माझी वेब आहे किंवा तुम्ही माझं atulastro11@gmail.com त्याला तुम्ही येऊ शकता. किंबहुना माझा नंबर तुम्हाला देतो 8766688710. थँक्यू.